वेळचे वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चालत. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जातीला. मी मेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे. सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊन दे. मी बहादर मरायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडने गाड्या काढा, ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे. मराठ्यालाच की पोरा असा होता असे. इथं कुठं जरी जवळच आझाद मैदानच्या बाजूला कुठं मला माहीत नाही, कॉर्नरच का क्रॉस हे नावं असे ठेवतात. बदगे जाऊन एकदा कॉर्नर म्हणतात, एकदा क्रॉस म्हणतात, एकदा काही म्हणतात. हात लांब नावं ते घेता येणार आणि फेता येणार. तिथं क्रॉस मैदान आहे कुठंतरी, तिथं गाड्या नेऊन लावा आणि झोपा. जिथं जिथं मैदान असते तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. आज रात्रीतून उद्या नाही तर बाबा मी इथून पोराचं टीम पाठवीन आणि तो बापाला नाही यायला गावाकडे फोन करीन, या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाचे अवलादे, हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची, तुमच्यामुळं माझी जात हरू नाही. त्याच्या पुढं तुम्हाला आता बोलत नाही मी. कोण म्हणलं? मी सांगितलं ना तुम्हाला, न्यायदेवता मी तुम्हाला अंतरवलीत होतो 10 दिवसापूर्वी सांगितलं. गरिबांचा आधार न्यायदेवता. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्यायदेवता न्याय देते. तसं न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. न्यायदेवतेचं बाहेर आडा, मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का. तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा, तुम्ही शांततेत तिथं बसा, हे न्यायदेवता म्हणू शकतं. आडवा न्यायदेवता म्हणू शकत नाही. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. पण नियमाचं पालन होणार.